कोटी रुपयाचं भ्रष्टाचार केलं म्हणजे 11 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हा कॉन्ट्रॅक्टर अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर इंजिनिअरिंगने केला. अशा प्रकारे खरं म्हणजे राज्यातलं सरकार हे केवळ कॉन्ट्रॅक्टरचं आणि देशातलं सरकार हे केवळ कॉन्ट्रॅक्टरचं त्या ठिकाणी राहिलंय. आज MPSCच्या परीक्षा असतील, UPSCच्या परीक्षा असतील, नीटच्या परीक्षा असतील, वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम, नोकरीपासून सरकारी वंचित ठेवण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करतंय. आणि याच्या बाबतीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला सर्वांना, सर्व समाजांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी लढा उभा करावा लागणार आहे. कारण आज केवळ महाराष्ट्रामध्ये 32 लाख नोकऱ्यांची त्या ठिकाणी रिक्त जागा आहे. आज केवळ रिझर्वेशन द्यायचे नाही, केवळ तरुणांना नोकरी द्यायची नाही, सेट होऊन द्यायचं नाही आणि त्या सगळ्या 32,000 जागेच्यावरती केवळ कॉन्ट्रॅक्टचे अधिकारी बसवायचे, जेणेकरून त्यांच्या पगारातला सुद्धा मर्यादा यांना मिळेल आणि त्यांच्याकडून होणारा भ्रष्टाचार सुद्धा यांच्या खिशापर्यंत पोहोचेल. अशा प्रकारचं काम राज्य आणि केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी होतंय. आणि याच्यासाठी संजय राऊत तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये सुद्धा आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये तुमच्या अंतर्गत जवळपास 11 विधानसभेचे मतदारसंघ त्या ठिकाणी येतात. या सगळ्या मतदारसंघामध्ये ओबीसी सेलची संघटना त्या ठिकाणी मजबूत तुम्हाला करावी लागणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये वेळ द्यावा लागणार आहे आणि सक्षमपणे काँग्रेस पक्ष, ओबीसी संघटना त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये सक्षम करायचं काम तुम्हाला करायचं. मी मनापासून पुन्हा एकदा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, आम्हा सर्वांच्या वतीने, या ठिकाणी विसरून गेलो युवक काँग्रेसचे अध्यक्ष भैया महाजन यांच्याही वतीने खूप मनापासून त्या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नंतरच्या काळामध्ये, स्वातंत्र्याच्या काळात सुद्धा आपल्या शॉपिंग सेंटर झाले, त्या ठिकाणी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झेंडा लावण्याच्या मुद्द्यावरून त्या काळात त्यांना 2 वर्षे कारावासाची शिक्षा त्या ठिकाणी भोगावी लागली. अशा पद्धतीचं काँग्रेस पक्षाचा विचार असणारं हे कुटुंब, त्यांच्या कुटुंबात देखील सासवड नगरपालिकेचं अवघ्यातपणानं नगरसेवक पद लोकांनीच त्या ठिकाणी त्यांना आतापर्यंत बहाल केलेलं आपण सर्वांनी पाहिले. आणि अशा घराण्याचा काँग्रेस पक्षाची विचारधारा मनात ठेवून समाजासाठी काम करणारं हे नवीन नेतृत्व आमदार साहेबांनी त्या ठिकाणी घेतलं आणि त्यांना त्या ठिकाणी जिल्हा ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी निश्चितपणानं दिलेली आहे. मला अभिमान वाटतो की सासवड शहराला पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांच्यानंतर ओबीसी सेलच्या अध्यक्षपदाचा मान सासवड शहराला या ठिकाणी मिळाला. त्याबद्दल मी आमदारांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि आमदार साहेब, आपण दिलेली, संजयरावला दिलेली ही सेवेची संधी, त्याचं ते सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या पाठीमागे अंतर्गत पुणे जिल्हा ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी सासवड गावचे आपले रहिवासी, काँग्रेस पक्षाचे घरंदाज कार्यकर्ते संजय केळेकर यांची जिल्हाध्यक्षपदी त्या ठिकाणी काल परवाच त्या ठिकाणी नियुक्ती झाली. आणि हे होत असताना त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपांना, महिला अध्यक्षा सुनीता काकी, भैया युवक अध्यक्ष भैया महाजन, उपस्थित सर्वच वेगवेगळ्या सेलचे आणि पक्षाच्या संघटनेचे पदाधिकारी. खरं तर कुठलाही पक्ष हा संघटनेच्या माध्यमातूनच त्याचा विस्तार त्या ठिकाणी होत असतो. आणि काँग्रेस पक्षाचा 128 वर्षाचा इतिहास पाहिल्यानंतर सर्व धर्म समभावाची एकत्रितरित्या, सामूहिकरित्या नेतृत्व करणारा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाकडं अव्याहतपणाने त्या ठिकाणी पाहिलं जातं. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा या देशाच्या जनतेला, सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेऊन त्यांचं आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक
सर्व जीवनमान उंचवण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलेलं आपणा सर्वांना अवगत आहे। आणि हे करत असताना अनेक काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी प्राणाची बाजी देखील लावावी लागली, परंतु मिळालेलं स्वातंत्र्य हे सामान्य माणसासाठी वापरायचं हे काँग्रेस पक्षाची भूमिका आजही काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी जोपासलेली आपण पाहतो। आतापर्यंतच्या 70 वर्षांच्या नमस्ते सर, माझं नाव अनिता दिलीप निकमास आहे। माझा टेटचा स्कोर 135 आहे। तर स्कोअरच असू द्या सर, मी आहे ना आज माझं वय 36-37 आहे। 18व्या वर्षी लग्न झालं, त्या वर्षापासून माझ्या मिस्टरांनी मला शिकवलं। त्यांनी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, BEd या सगळ्या परीक्षामध्ये MPSCचा प्रवास एवढं सगळं करून सर मला फक्त एकच प्रश्न पडत आहे। मला आज एकच प्रश्न विचारावासा वाटतो आहे, ज्या पुरुषांनी स्त्रीला शिकवण्यासाठी ही जी धडपड केली ती चुकीची होती का? मला असं वाटतं त्यांनी हे सगळं करायला नको होतं, कारण की त्यांनी जर शिकवलं नसतं तर हा मानसिक त्रास आमच्या वाटेला आला नसता। कदाचित घरात धुणं भांडी करून आम्ही सुखी राहिलो असतो। जर त्यांनी शिकवलं नसतं तर आज ही लढाईची वेळ आली नसती। जर त्यांनी शिकवलं नसतं तर मी समाजाला प्रश्न विचारले नसते। जर त्यांनी शिकवलं नसतं तर मी इथं आयुक्त साहेबांना प्रश्न विचारण्यासाठी आली नसती। मग मी सगळ्यांना विनंती करते, कुठल्याही पुरुषांनी आपल्या पत्नीला शिकवू नये, उच्च गुणवत्ताधारक त्यांना बनवू नये, त्यांनी आपल्या पत्नीला घरी ठेवावं। कारण की आज असंच वाटतंय ज्या घरी आहेत त्या समाधानाने तरी जगताय, ते समाधान आमच्या वाटेला येत नाहीये सर। म्हणून मला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, सगळ्यांना सर्व नियम हे सगळं मान्य आहे। 801 विद्यार्थी आम्ही इथं बसलेलो आहोत। 801 विद्यार्थी आम्ही इथं बसलेलो आहोत। कशासाठी? तर फक्त न्याय मागण्यासाठी। कोणाची चुकी आहे, संस्थेची चुकी आहे का आयुक्तांची चुकी आहे आम्हाला माहीत नाही, आम्हाला फार नियम कळत नाही। तुम्ही आम्हाला सांगितलं DEd करा, केलं, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करा, केलं। तुम्ही आम्हाला सांगितलं TET CTT द्या, दिली। तुम्ही आम्हाला सांगितलं जास्त स्कोअर केला, केलं, टेट द्या, दिली। मग आता आम्हाला नियुक्ती का नाही? तुम्ही आमच्यासाठी एवढे एक्झाम कशासाठी ठेवल्या? तुम्ही ठेवायलाच नव्हते। आज 6 महिने झाले आम्ही ह्याच व्यथेत आहोत, फक्त कळत नाहीये चुकी कोणाची आहे। ज्या माणसाने आपल्या बायकोला शिकवलं त्याची चुकी आहे का ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना शिकवलं त्यांची चुकी आहे का ज्या बायकांनी आपलं घरदार सांभाळून आपले मुलं बाळा सांभाळून कष्ट करत इथपर्यंत पोहोचले त्यांची चुकी आहे? त्या जर शिकल्याच नसत्या तर त्या समाधानाने जगल्या असत्या। मी आयुक्त साहेबांना विनंती करते, आयुक्त साहेब आम्हाला खूप नियम कळत नाही, संस्थेचा काय प्रॉब्लेम आहे आम्हाला कळत नाही, तुमचा काय प्रॉब्लेम आहे आम्हाला कळत नाही। तुम्ही जेवढ्या अटी दिल्या त्या अटींमधून आम्ही आलोय, फक्त आता आम्हाला नियुक्ती द्या। या 801 विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे, फक्त न्याय आणि न्याय पाहिजे, बाकी काही नको, कुठलंही आश्वासन आम्हाला नकोय।